याच्यामध्ये व्हाईट कंपाऊंड आहे आणि हे आहे चॉकलेट कंपाऊंड. तर यापासून आपण चॉकलेट कसे बनवायचे घरगुती ते बघूया. हे बघा, या पद्धतीचे आपले चॉकलेट तयार झालेले, किती सुंदर असे चॉकलेट तयार झालेले. तर चला आपण घरीच कसे चॉकलेट बनवायचे ते बघूया. अतिशय सुंदर असे चॉकलेट आपले तयार होतात. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे व्हाईट कंपाऊंडचं आणि डार्क कंपाऊंड, हे दोन्ही घेतलेले आहे. त्यामध्ये 3 हे असतात. तर मी इथे एकच हे घेतलेले, त्याचे काप करून घ्यायचे आपल्याला याचे. आता व्हाईट कंपाऊंड मस्त असं कट करून घेते इथे मी. अशा पद्धतीचं कट केलं की ते व्यवस्थित म्हणजे पटकन मेल्ट होऊन जातं ते. त्यानंतर मी बदाम घेतले इथे. थोडे बदाम पण आपल्या चॉकलेटमध्ये टाकायचे, म्हणजे मस्त असे पौष्टिक असे चॉकलेट आपले तयार होतील. काजू बदाम दोन्ही टाकता येतील. आपण पिस्ता पण टाकू शकतो बारीक करून. तर आता ते मेल्ट करण्याची कृती कशी आहे, तर इथे मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे, ते गरम करून घेतलं आहे आणि वरती त्याच्या एक पुन्हा भांडं ठेवलेलं आहे, वाटी. त्याच्यामध्ये आपल्याला त्या भांड्यामध्ये हे जे काप केलेले चॉकलेट कंपाऊंड आहे ते टाकून घ्यायचं आणि ते मेल्ट करायचं. खाली पाणी ठेवायचं, म्हणजे वाफेवरती आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करायचे. एकदम बारीक गॅसवरती मेल्ट करून घ्यायचं आहे ते. तर अशी कृती वापरून तुम्ही हे मेल्ट करायचे. आणि जास्त जर समजा लवकर मेल्ट नाही झालं ना, तर तुम्ही गॅस बंद करून, आणि ते कधी कधी घट्ट पण होतं आपण मेल्ट करत असताना, मग गॅस बंद करायचा, म्हणजे ते आपोआप नंतर वितळलं जातं. असं वितळल्यासारखं असं ते आपल्या हातातून खाली जेव्हा पडतं ना, त्यावेळेस ते मेल्ट झालं असं समजे. थोडं पूर्ण असं पातळ होऊ द्यायचं ते. बघा, या पद्धतीने असं पातळ होऊन द्यायचं. 15 ते 20 मिनटं लागतं त्या प्रोसेससाठी शक्यतो. आणि मग माझ्याकडे चॉकलेट बनवण्याचा ट्रे आहे, त्या ट्रेमध्ये मी आता हे टाकून घेते. हा ट्रे आपल्याला बाजारामध्ये 20 ते 30 रुपयामध्ये सहज मिळतो. आणि असे वेगवेगळ्या आकाराचे पण असं तुमच्याकडे, तुम्हाला जो आकार वाटला तो तुम्ही घेऊ शकता तिथनं. आणि अशा पद्धतीचे चॉकलेट बनवा. अतिशय सुंदर असे व्यवस्थित चॉकलेट आपले तयार होतात. बाहेरून आणण्यापेक्षा बाहेरचे चॉकलेट कसे बनवता, काय बनवता, आपल्याला काही सांगता येत नाही. त्यापेक्षा घरीच पौष्टिक असे मस्त, मी आता बदाम पण टाकले त्यामुळे ते तर मस्त पौष्टिक असे चॉकलेट आपले तयार होतील. आणि आपण घरी बनवण्याचा आनंदही वेगळाच असतो ना. प्रत्येक याच्यामध्ये पहिल्यांदा काय डार्क कंपाऊंड टाकून घेतल्यानंतर मग आपल्याला बदामाचे काप टाकायचे आणि वरून मला आता व्हाईट कंपाऊंड टाकायचं आहे. तर मी पुन्हा दुसरं एक आता डिश घेतली. डिशमध्ये आता ही व्हाईट कंपाऊंड मी मेल्ट करून घेते. खाली पातेलं तेच ठेवलं. पातेल्यावरती पातेल्यामध्ये थोडं पाणी ठेवलेलं होतं. त्या पाण्यावरती आपण पुन्हा डिश ठेवलेली आहे आणि आता ते कंपाऊंड जे आहे ते बारीक केलेलं कंपाऊंड ते टाकून घेऊन वितळते व्यवस्थित. जसं आपण ते पहिल्यांदा केले तशीच कृती याच्यासाठी पण वापरायची. तरी हे ना वरती थोडंसं घट्टच होत होतं ना, त्यामुळे मी पुन्हा ते खाली घेतलं आणि खाली डिश आपली गरमच असते. मग तेव्हा मी ते वितळून घेतलं व्यवस्थित. कारण व्हाईट कंपाऊंड थोडंसं आहे ना मेल्ट व्हायला वेळ लागतो. आता मी ट्रेमध्ये व्हाईट कंपाऊंड वरून टाकून घेते.
पटकन पडत नाही, ते चिकट असतं ना त्यामुळे. थोडं साईडलाही जातं, पण नंतर ते आपण पुसून घ्यायचं आणि थोडंसं टॅप टॅप करायचं आपला ट्रे, म्हणजे मग ते पूर्ण खाली व्यवस्थित बसलं जातं. त्यानंतर मी ते ना, माझं जे चॉकलेट कंपाऊंड थोडं उरलेलं होतं, तर मी एका म्हणजे कॅडबरी बनवण्यासाठी गोल आकाराची कॅडबरी बनवते इथे. आधी डार्क कंपाऊंड टाकून घेतल्यानंतर व्हाईट कंपाऊंड टाकला आणि आपली इथे गोल आकाराची कॅडबरी पण इथे बनवते. इथे बघा, एखादं गोल डब्याचं झाकण वगैरे असं नाही त्याच्यामध्ये बनवायची. आता हे मी दोन्ही व्यवस्थित पसरून घेतलं. तर घरीच आपली कॅडबरीसुद्धा अगदी मस्त तयार होते. तुम्हाला जसं पाहिजे त्या आकाराचं तुम्ही हे घ्यायचं आहे, एखादं झाकण म्हणा काही, असं टॅप करून घ्यायचं पुन्हा. आणि ते 1 दिवसासाठी आपण 1 दिवसासाठी म्हणा 2 तासासाठी ते तसंच ठेवायचं आहे. त्याला पाण्याचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही येत अशा ठिकाणी ठेवायचं आहे व्यवस्थित, आणि ते सुकू द्यायचे. बघा, सुकल्यानंतर किती सुंदर आपले चॉकलेट तयार झालेले आहे. बघा, आकार पण किती छान आलेला आणि कॅडबरी पण एकदम अशी गोल आकाराची व्यवस्थित तयार झालेली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला चॉकलेट कसे वाटले, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. थँक्यू सर्वांना. ऑल द बेस्ट.